सकाळचे 9 वाजतायत आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी। भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या 5 जागांसाठी मतदान होणार आहे। नागपूर आणि रामटेक मध्ये पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल। नागपुरात नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होतीये, तर रामटेक मध्ये शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत आहे। नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण 4510 मतदान केंद्र आहेत आणि उद्या पहिल्या टप्प्यात इथे मतदान पार पडणार आहे। नागपूर तसंच रामटेक आणि एकूणच विदर्भातल्या एकूण 5 लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात उद्या मतदान पार पडेल। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या 5 जागांसाठी उद्या मतदान होतंय। पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट लढत असेल। नागपुरातून एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत लोकसभा निवडणुकीच्या, तर रामटेकमध्ये एकूण 28 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर संवेदनशील मतदान केंद्र नागपुरात 61 आहेत, तर रामटेकमध्ये 63 अशी मतदान केंद्र आहेत जी संवेदनशील आहेत। नागपूर आणि रामटेकमध्ये एकूण 4510 मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल। तर नागपूर आणि रामटेकमध्ये एकूण 42,72,366 मतदार एकूण आहेत जे आपला उद्या मतदानाचा हक्क बजावतील। तर नागपूर मतदारसंघामध्ये 22,23,281 मतदारांची नोंदणी झालेली आहे। रामटेक मतदारसंघात 20,49,085 मतदारांची नोंदणी झाली आहे। नागपुरात एकूण 11,13,182 पुरुष मतदार आहेत, तर नागपुरात 11,09,876 महिला मतदार आहेत। तर नागपुरात एकूण 223 इतकी तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे। तर रामटेकचं बघूयात आकडेवारी काय। पुरुष मतदारांची आकडेवारी आहे 10,44,891। रामटेकमध्ये महिला मतदार एकूण आहेत 10,04,142। तर रामटेकमध्ये 52 मतदार हे तृतीयपंथी आहेत। तर नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी ही चुरशीची लढत होणार आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात। तर रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी ही चुरशीची लढत असेल। उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान लोकसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये असलेली थेट लढत, त्यावरती आपण ही नजर टाकली। पूर्व विदर्भात 5 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान होतंय। नागपूर आणि रामटेकमध्ये मतदानासंदर्भातली तयारी पूर्ण झालेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील। त्यासाठी विदर्भात पोलिसांचा पूर्णपणे बंदोबस्त आहे। C60 कमांडो सुद्धा दाखल झालेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, एकूण 5 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होतंय, त्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण झाली आहे का? श्वेता, अगदी ज्या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणार त्यासाठी जे आहे ते प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। जर नागपूरचा आपल्याला यात विचार करायचा असेल तर काल संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव असलेल्या निवडणुकीसाठी जे आहे ते प्रशासन सज्ज झालेलं आहे। EVM असेल किंवा पोलिंग पार्टी असेल, या सगळ्या आता बूथवर पोहोचवण्याच्या साठीच्या ज्या काही प्रक्रिया त्या प्रक्रिया राबविण्याला सुरुवात झालेली आहे। उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जी आहे ती ही मतदानाची पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे।
नागपूरमध्ये जवळजवळ 19 लाख मतदार आहे आणि गेल्या वेळी आपण जर विचार केला तर 54% इतकं मतदान झालं होतं. मात्र यंदा प्रशासन आणि राजकीय पक्षांनी ही मतदान वाढेल या दृष्टीने जे आहे ते प्रयत्न केला होता. नागपूर जिल्हा प्रशासनानं वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि हा टक्का 75% नेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून केला जाणार आहे. ही सगळी प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात असणार आहे. जवळजवळ 4000 पोलीस कर्मचारी जे आहेत ते नागपूर शहरात तैनात असणार आहे. जवळजवळ 2100 मतदान केंद्र नागपूरमध्ये आणि 2100 मतदान केंद्रावर जे आहे ते मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. नागपूरमध्ये 6 विधानसभा मतदार संघ आहेत. या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये एक बूथ म्हणजे 6 बूथ जे आहेत ते नागपूर शहरात महिलांना समर्पित असणार आहे. तिथं अगदी सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या महिलांकडून केल्या जाणार आहे. वाढती गरमी याचा परिणाम मतदानावर होऊ नये या दृष्टीने देखील निवडणूक आयोगानं खबरदारी घेतलेली आहे. प्रत्येक बूथवर जे आहे ते पिण्याचं थंड पाणी, कूलरची व्यवस्था असेल किंवा बाहेर शेडीची व्यवस्था असेल, अशा सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या. आता थोड्याच वेळात जे आहे ते ह्या पोलिंग बूथ आपापल्या बूथवरती रवाना होतील आणि उद्या सकाळी 7 वाजता ज्यावेळी ही प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर यावं आणि आपला जनप्रतिनिधी निवडून द्यावा. कारण जर आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि जर लोकशाहीमध्ये आपले कामं होत नसेल, आपल्याला नेत्यांवर टीका करायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपण मतदानाचा मत देणं गरजेचं आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी. तर लोकसभा